सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वीच्या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 3। पाठाचं नाव आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण। विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून अब्दुल कलाम आपल्याला स्वतः बालपणीचे प्रसंग आठवणी सांगतात। अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 15 ऑक्टोबर 1931 आणि मृत्यू 2015। एक विख्यात अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी। त्यांची प्रसिद्ध असलेली पुस्तकं म्हणजे विंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम आणि युनायटेड माइंड्स ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे। पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। डॉक्टर कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानबाग यांनी अग्निपंख या नावानं अनुवादित केलेला आहे। हा खालील प्रसंग जो दिलेला आहे तो याच पुस्तकातून घेतलेला आहे। आपण आता पाहूया डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण। ते स्वतः आपल्याला सांगतायत त्यांच्या बालपणाच्या काही आठवणी, त्यांना मदत केलेल्या काही व्यक्ती, त्यात प्रथम त्यांचे आईवडील। बघा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आईवडिलांचा पडलेला प्रभाव हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण वडिलांनी त्यांना बऱ्याचशा गोष्टी या लहानपणी सांगितल्या होत्या, शिकवल्या होत्या। गरीब घराण्यातील असूनसुद्धा, गरीब परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी जिद्दीनं स्वतः सर्व गोष्टी आत्मसात करून आईवडिलांची शिकवण लक्षात घेऊन त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे। बहीण आणि भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचं चित्रण या पाठातून दिलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलाबी चौकोन एक दिसतोय आपल्याला पुस्तकामध्ये। त्या चौकोनामध्ये त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत। चौकोनात काही प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला चित्र दिसतंय पुस्तकांचं। अब्दुल कलामांना पुस्तक वाचनाचा खूप छंद होता, पुस्तकप्रेमी, आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 15 ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून हा साजरा केला जातो। त्यांना पुस्तक वाचनाचा खूप छंद होता, आवड होती आणि यातूनच ते घडत गेलेले आहेत। त्याने आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, आता आपण बघूया। बघा, पहिला प्रश्न, तुम्हाला वाचन करायला आवडते का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, तुम्हाला वाचन करायला आवडते का? तुम्ही म्हणाल हो। बघा, आता पुढचा प्रश्न काय आहे, तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचली आहेत? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचली आहेत? आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला
पुस्तक कोणतं आहे आणि कुणी लिहिलं आहे याची माहिती आपण कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण जितकी पुस्तकं वाचतो त्या प्रत्येकातला भाग महत्त्वाचा असतो. ते कशा संदर्भात आहे, कोणी लिहिलं आहे, त्यांचे विचार, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. आणि म्हणून पुस्तकाचं नाव, पुस्तकाचे लेखक हे आपण कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही अनेक पुस्तके वाचली आहेत, पण कोणती आणि तुम्हाला ती कोणती आवडली आहेत? आता बघा पुढचा प्रश्न त्यांचा काय आहे. त्यातील कोणते पुस्तक तुम्हाला सर्वात जास्त आवडले आणि का? नुसतं आवडलंच नाही आहे तर का याचं पण आपण उत्तर द्यायचं आहे. कारण पुस्तक वाचनामध्ये तुम्ही बघितलं असेल, मग ती गोष्टीची तुम्ही वाचता, कथा वाचता, त्या वाचत असताना कुठेतरी त्या लेखकांचे विचार आपल्याला काहीतरी सांगून जातात, महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातात. आणि हे सगळं वाचत असताना आपल्याला पुढच्या जीवनामध्ये कुठंतरी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून ते आपल्याला विचारतायत की त्यातील कुठलं पुस्तक तुम्हाला जास्त आवडलं आणि का? तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील 4 वाक्य लिहा. पुढचा त्यांचा प्रश्न आहे की तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील तुम्ही 4 वाक्य लिहा. तुम्हाला जर आवडले असतील त्यातील वाक्य, त्यांचे विचार, तर तुम्ही ते विचार लिहून ठेवायचे आहेत, कुठेतरी वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. बघा, पुस्तक वाचण्यासाठी अब्दुल कलामांना लहानपणी खूप कष्ट घ्यावे लागले, त्रास झालेला आहे. आणि म्हणून ते आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीलाच प्रश्न विचारत आहेत की तुम्हाला पुस्तक वाचनाची आवड आहे का? पुस्तके तुम्ही वाचली आहेत का? कारण पुस्तकं वाचण्यासाठी त्यांना खूप कष्ट झालेले आहेत. बघा, ते आपल्याला सांगतायत. बघा, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. बघा, ते म्हणतायत आपल्याला की माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. दुर्मिळ म्हणजेच सहज न मिळणारी. एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही त्यावेळेला आपण दुर्मिळ हा शब्द वापरतो. सहज मिळत नव्हती, सहजासहजी मिळत नव्हती. अब्दुल कलाम म्हणतायत की माझ्या लहानपणी मला पुस्तक वाचायलाच मिळत नव्हतं. कारण ते जिथं राहत होते रामेश्वरम, रामेश्वरम एक लहान गाव होतं. हे लहान गाव भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेलं रामेश्वरम. या गावामध्ये लहान गाव असल्यामुळं लायब्ररी हा प्रकार नव्हता. पुस्तकं वाचायची कुठे? पुस्तक वाचायला मिळत नव्हतं. मग काय करायचं? पुस्तक तर वाचायचंय. पुस्तक वाचणं किंवा वाचायला मिळणं ही गोष्ट सहज नव्हती. आणि म्हणून ते म्हणतायत की आमच्या गावात एक सोय मात्र झाली. कशी झाली? आमच्या गावामध्ये एक STR माणिकम नावाचे, STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. संग्रह, साठा. संग्रह म्हणजे साठा. बघा, त्यांचा जन्म झाला तेव्हा पारतंत्र्य होते. आपल्या भारताला त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. पारतंत्र्यात होतो आपण. आणि त्यावेळेला असे अनेक क्रांतिकारक काम करत होते देशासाठी. देशासाठी काम करणारे राष्ट्रभक्त, देशप्रेमी, क्रांतिकारक लोकांसाठी काम करत होते, देशासाठी काम करत होते. आणि म्हणून
STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक की त्यांच्याकडे पुस्तकांचा बराच साठा होता, कारण त्यांनाही पुस्तक वाचायचा छंद होता, आवड होती. त्यामुळे त्यांनी पुस्तकांचा संग्रह करून ठेवला होता. मग अब्दुल कलाम यांना ही पुस्तकं त्यांच्याकडून वाचायला मिळाली. बघा ते पुढे सांगतायत, मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन या STR माणिकम यांनी दिलं. उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे. उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे. पुस्तक वाचण्यासाठी सदैव म्हणजे नेहमी प्रोत्साहन देणारे माणिकम, एक क्रांतिकारक. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. कधी एकदा पुस्तक पहिलं वाचून होतंय आणि मी दुसरं कधी वाचीन याची उत्सुकता त्यांना लागलेली असे. पळतच ते घरी जात असत. पहिलं पुस्तक वाचून झालं की पळत दुसरं आणण्यासाठी जात असत. बघा किती ओढ होती त्यांना. दुसरं तिसरं म्हणजे पुस्तक आपल्याला वेगवेगळी कधी वाचायला मिळत आहेत याची उत्सुकता असेल आणि ते त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं वाचत असत. हा झाला पहिला प्रसंग. बघा लहानपणीचे प्रसंग ते सांगत आहेत. पुस्तक वाचनाची आवड कशी त्यांची पूर्ण झाली किंवा पूर्ण होत होती, पुस्तकं वाचायला कशी मिळत होती, लहानपणी कुणी त्यांना मदत केली, हा प्रसंग त्यांनी पहिल्यांदा सांगितला. आता दुसरा प्रसंग बघा. लहानपणीचे प्रसंग आपण पाहतोय. आता दुसरा बघा. माझ्या लहानपणी शमशुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. ते काय सांगतायत बघा. एक दूरचा भाऊ होता शमशुद्दीन, त्याचं नाव शमशुद्दीन. दूरचा भाऊ होता आणि या भावाने सुद्धा मला खूप मदत केली. कशाबद्दल केली बघा. त्याचा सुद्धा माझ्यावर प्रभाव होता. प्रभाव पडणे म्हणजे छाप पडणे. प्रभाव पडणे म्हणजे छाप पडणे, एखाद्या व्यक्तीची छाप पडणे. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. वितरण करणे म्हणजे विक्री करणे, देणे. रामेश्वरम येथे वर्तमानपत्र येत नव्हती. मी आधीच सांगितलं तुम्हाला. तो कालावधी जो होता तो पारतंत्र्याचा होता आणि त्यामुळं तिथं कोणत्याही सोयी नव्हत्या. वर्तमानपत्र गावामध्ये येत नव्हतं. येत होतं ते अगदी एकाच या व्यक्तीकडं हा शमशुद्दीन आणायचा. ते सुद्धा एकच रेल्वे यायची. पुढं त्यांनी आपल्याला दिलं आहे ते की एकच रेल्वे तिथं त्यांच्या गावामध्ये यायची. त्या गावामध्ये येऊन हा एकटाच ती सगळी वर्तमानपत्र आणायचा. बघा रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एकच विक्रेता होता. विक्रेता, वितरक म्हणजे विक्रेता. एकटाच तो वर्तमानपत्र आणायचा. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत असत. पंबन रामेश्वरमजवळ असलेलं गाव. तिथून हे वर्तमानपत्रांचे गठ्ठे आणले जात. तो एकटाच शमशुद्दीन आणत असे. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एकखांबी तंबू होता. एकखांबी तंबू. एकखांबी तंबू म्हणजे एकट्यावरच सगळी जबाबदारी होती. तो एकटाच वर्तमानपत्र आणायचा, गावातल्या लोकांना द्यायचा. आता गावातल्या लोकांना सगळ्या वर्तमानपत्र वाचण्याची उत्सुकता असेल. तुम्हाला मी सांगतेय की तो काळ होता तो पारतंत्र्याचा होता. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार होती. मग या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनेक जणांनी चळवळीमध्ये भाग घेतलेला होता.
आणि या सगळ्यांनी काय कार्य केलेलं आहे, काय काम केलेलं आहे ते वाचण्यासाठी, बातम्या वाचण्यासाठी, दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या वाचण्यासाठी सगळ्या गावातल्या लोकांना उत्सुकता असे. आणि म्हणून लोक वर्तमानपत्र वाचण्यासाठी धडपडत असत. कधी आपल्याला वर्तमानपत्र मिळतंय आणि आपण बातम्या वाचतोय. आता त्या सगळ्या लोकांमध्ये, गावामध्ये अनेक जण असतात. कुणाला बघा, शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या चळवळी केल्या जात होत्या, जे कार्य केलं जात होतं, अनेक देशभक्त, अनेक क्रांतिकारक धडपडत होते, काम करत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी हे काम केलेलं आहे. आणि म्हणून हे काम करण्यासाठी कोण कोण काय काय करतंय याची माहिती घेण्यासाठी वर्तमानपत्राची वाट बघत होते. हे लोक सगळे वाट बघत होते. कुणाला भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असेल, कुणी चेन्नई म्हणजे मद्रास, आता चेन्नई म्हणतात, पूर्वी मद्रास म्हणत असत. चेन्नईच्या म्हणजेच मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी कुणाची उत्सुकता असेल. कारण तुम्हाला माहिती आहे वर्तमानपत्रात अनेक भाग असतात. खेळाचा विभाग असतो, त्यानंतर भविष्य असतं. पहिल्या पानावर फ्रंट बाजूला म्हणजेच पहिल्या पानावर वेगवेगळ्या बातम्या असतात, मधल्या पानामध्ये आणि शेवटच्या कोणकोणत्या बातम्या वाचायची उत्सुकता असे याचं वर्णन इथं दिलेलं आहे. बघा काय काय म्हणतायत ते, की कुणी स्वतःचं भविष्य बघण्याच्या ओढीमध्ये वर्तमानपत्र घेत असत. कुणाकुणाला बाजारपेठेत, चेन्नईच्या बाजारपेठेत सोन्या चांदीचे दागिने, त्यांचे भाव चढलेत का उतरलेत याची माहिती घेण्याची उत्सुकता असे. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने, थोडे जणच, काही प्रमाणात, कमी प्रमाणात, जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, जिज्ञासू वृत्तीने म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. काही लोक असे असत की त्यांना जाणून घ्यायचं असे की हिटलरनी कोणतं काम केलेलं आहे, महात्मा गांधींनी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल सगळे लोक चर्चा करत असत की या दुसऱ्या महायुद्धामध्ये या लोकांनी काय काय काम केले, काय चाललेलं आहे, याबद्दलची माहिती घेण्याचं काम वर्तमानपत्रातून त्यांना मिळत असे. पण झाडून सर्व जणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. पण सगळ्यांना जास्तीत जास्त तिथले तमिळनाडूचे जे लोकप्रिय पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल, यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असे. दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र. त्या तमिळ वर्तमानपत्राचं नाव होतं दिनमणी. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. अब्दुल कलाम म्हणतायत त्यावेळेला जे छापलेले शब्द होते ते मला नीटसे वाचायला येत नसे, कारण मी लहान होते त्यावेळेला. अब्दुल कलाम लहान होते आणि त्यामुळं त्यांना ते छापलेले शब्द नीट वाचता यायचे नाही. मग त्यावेळेला ते काय करायचे बघा, त्यांच्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. एवढं मात्र आहे, पहिल्यांदा वर्तमानपत्र हातात पडलं की लगेच त्यामधली चित्र पाहत असे. चित्रावरून बऱ्याचशा गोष्टी समजत असत. शमशुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. म्हणजे शमशुद्दीन वर्तमानपत्र वाटायच्या आधीच
अब्दुल कलाम त्यातील चित्रे पाहत असत. पुढचा प्रसंग सांगितलेला आहे. लहानपणी 8 वर्षाचे असताना बघा, म्हणजे पुस्तक वाचनासंदर्भात, त्यानंतर वर्तमानपत्र कसं वाचलं, म्हणजे लहानपणी त्यांनी पुस्तकं वाचण्याचं छंद किंवा वाचण्याची आवड कशी पूर्ण केली, त्यानंतर वर्तमानपत्र कसं मिळालं, आणि त्यानंतर आता बघा पुढे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939मध्ये दुसरे महायुद्ध पेटले म्हणजे काय, सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. कारण काय असेल ठाऊक नाही आहे. ते म्हणतात मी लहान होतो, मला काही कळत नव्हतं त्यावेळेला. काय कारण होतं कोण जाणे. दुसरं महायुद्ध सुरू झालं एवढं मला माहिती आहे, पण कारण काय असेल काहीच माहिती नाही. पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. चिंचोके मात्र त्यावेळेला भरपूर बाजारात आले आणि त्यामुळं चिंचोक्यांना भरपूर मागणी आली. बघा, तुम्हाला माहिती असेल, कणकीपासून खळ तयार करतात, चिटकवण्यासाठी खळ तयार करतात. त्याच पद्धतीनं म्हणजे चिंचेचे चिंचोके, चिंचोक्याचं बी म्हणजे चिंचोके तुम्ही पाहिले असतील. हे चिंचोके मऊ केले जातात, म्हणजेच त्याचं पीठ बनवून ते कालवून त्याच्यामध्ये चिकटपणा असतो, घट्ट असतात, त्याचं एक घट्ट मिश्रण तयार केलं जातं. चिंचोक्याचं घट्ट एक मिश्रण तयार केलं जातं. आणि हे त्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतलेला होता, जे सैनिक लढत होते दुसऱ्या महायुद्धामध्ये, त्यावेळेला त्यांच्या खाण्यामध्ये या चिंचोक्यांचं हे जे मिश्रण होतं तयार केलेलं ते वापरत असत. कारण पातळ पदार्थ हा त्यावेळेला वापरता येत नव्हता, देता येत नव्हता. आणि मग हे घट्ट मिश्रण तयार झालेलं चिंचोक्याचं हे बनवलेलं घट्ट मिश्रण खाण्यासाठी जे पदार्थ बनवत असत त्याच्यामध्ये हे घालत असत. आणि त्यामुळं त्यावेळच्या या सैनिकांना देण्यासाठी चिंचोक्यांचा वापर केला जात होता. आणि म्हणून बाजारपेठेमध्ये या चिंचोक्याला मागणी आली. आणि त्यामुळं ते म्हणतायत की मी पण चिंचोके गोळा केले आणि मशिदीजवळच्या एका दुकानात हे गोळा केलेले चिंचोके विकत असे. आणि त्यातून मला एक अख्खा आणा मिळत असे, एक अख्खा आणा कमावत असे. चिंचोके दुकानात देऊन मी एक अख्खा आणा मिळवत असे. आता बघा, एक आणा म्हणजे त्यावेळचं चलन म्हटलं जातं, एक नाणं, एक चलन म्हटलं जातं, नाणं. ते 1 रुपयाचं चलन त्यांना एक आणा, 1 रुपयाचं कसं चलन असतं तसं गोल चलन ते मिळत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचं ठरवलं. अब्दुल कलाम यांचे वडील लाकडी नौका बांधण्याचं काम करत असत. त्यांचा तो व्यवसाय अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. अब्दुल कलाम यांचे वडील नौका बांधण्याचं काम करत असत, समुद्रामध्ये नौका बांधण्याचं काम करत असत. मग या कामासाठी समुद्रकिनारी ते रोज काम करत असताना त्यांना जलालुद्दीन नावाच्या एका व्यक्तीने त्यांना मदत केली. आता याच्यामध्ये बघा, जलालुद्दीन म्हणजे तिसरी व्यक्ती त्यांनी मदत केलेली आहे. जलालुद्दीन
यानं काय काय केलं बघा, पुढं बघा. जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नातं जोडलं. जलालुद्दीन यानं अब्दुल कलाम यांच्या बहिणीशी लग्न केलं आणि त्यांच्याशी नातं जोडून जलालुद्दीन हा त्यांच्या सहवासात आला. अब्दुल कलामांच्या सहवासात येणारी ही तिसरी व्यक्ती जलालुद्दीन. बघा, जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे. काय काय घडलेलं आहे, युद्धाच्या कथा. दुसरं महायुद्ध चालू झालं होतं आणि या युद्धाच्या कथा हा जलालुद्दीन अब्दुल कलाम यांना सांगत असे. आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. मगाशीच त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की दिनमणी या वर्तमानपत्रातून मी चित्र बघत असे. मग चित्रातून ते सांगितलेल्या गोष्टीबद्दल चित्र दिसत आहेत का ते पाहत असत. आमच्या छोट्या दूरस्थ गावात, दूरस्थ म्हणजे दूरवरच्या, खूप लांब गाव, त्यांचं खूप लांब असल्यामुळं युद्धाच्या बातम्या काही समजत नसत. युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. काय घडते तिकडे हे कळणं अशक्य होतं. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले. हळूहळू भारताला त्या दुसऱ्या महायुद्धात सामील व्हावं लागलं आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. देशामध्ये ते म्हणतायत की देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. आता बघा, आपल्याला समजेल याच्यावरूनच की प्रत्येक गोष्ट मिळणं कठीण झालं. आणीबाणी पुकारली गेली, प्रत्येक गोष्ट मिळणं कठीण झालं. दुसऱ्या महायुद्धात भाग घेतल्यामुळं, भारताने भाग घेतल्यामुळं लोकांना काही गोष्टी मिळेनाशा झाल्या आणि त्यामुळं ते म्हणतायत रोज सकाळी पहिलं काम काय झालं बघा. पहिलं म्हणजेच रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. त्यांच्या गावामध्ये, गाव छोटं असल्यामुळं त्यांच्या या गावामध्ये मी आत्ताच सांगितलं की काही गोष्टी मिळेनाशाच झाल्या. मग ही गाडी, रेल्वेगाडी, वर्तमानपत्र ज्या रेल्वेगाडीतून येत होती ती वर्तमानपत्र मिळेनाशीच झाली. ती गाडी थांबेनाशी झाली, रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जात होते आणि हळूहळू मग रामेश्वरम ते धनुष्कोडी त्यांचं जन्मठिकाण. या धनुष्कोडीला म्हणजे ते म्हणतायत चालत्या गाडीतूनच वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान मधल्या भागामध्ये ते समशुद्दीन हा काय करायचा, ते पेपरचे गठ्ठे फेकून द्यायचा. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी समशुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता. त्यावेळी समशुद्दीनला ते वर्तमानपत्रांचे फेकलेले गठ्ठे एकत्र करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार कोण असू शकेल? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला समशुद्दीनचा असा हातभार लागला. रोज सकाळी पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली ते सांगतायत आपल्याला. म्हणजे बघा, वर्तमानपत्रांचे गठ्ठे हे रामेश्वरमला पोचण्यासाठी त्यांना गाडी थांबेनाशी झाली आणि त्यामुळे मिळणार कसे हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून समशुद्दीननी रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान हे वर्तमानपत्रांचे गठ्ठे फेकण्यास सुरुवात केली आणि ते गठ्ठे गोळा करण्यासाठी त्यांना
एका व्यक्तीची गरज होती आणि ती गरज डॉक्टर कलाम यांनी पूर्ण केली आहे. आणि म्हणूनच ते म्हणतायत की मी माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीनचा मला हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि कमाईचा अभिमान आजही माझ्या मनात ओसंडून वाहतो. बघा, जवळजवळ 50 वर्षापूर्वी, अर्धशतक म्हणलेलं आहे त्याने, 50 वर्षापूर्वी. म्हणजे ते लहान असताना 10 वर्षाचे होते, 60 वर्षाचे असताना ते सांगतायत आपल्याला, 60 वर्षाचे असताना ते आपल्याला सांगतायत की 10 वर्षाचा मी असताना माझ्यावर हा प्रसंग आला. पहिली कमाई माझी वर्तमानपत्रातून चालू झाली. काहीतरी आपण आपल्या घरच्यांसाठी करावं, कुठेतरी थोडासा हातभार लावावा, ही इच्छा निर्माण व्हावी एवढ्या लहान वयात खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच यातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. तुम्ही लहान आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनापासून ऐकताय. त्यांनी काय काय बालपणापासून अनुभवलं आहे, बालपण कसं अनुभवलं आहे हे ते स्वतः आपल्याला सांगतायत आणि ते तुम्ही ऐकताय. बघा, लहानपणापासूनच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रस होता, आवड होती. प्रत्येक गोष्ट आपलेपणाने ते करत होते. या सगळ्या गोष्टी कशामुळे निर्माण झाल्या तर एक वाचन आणि घरातल्या त्यांना ज्या आजूबाजूच्या व्यक्तींनी आणि घरातल्या व्यक्तींनी त्यांना जी मदत केली. आपण पहिल्या सुरुवातीला पाहिलं, आईवडिलांची शिकवण, भावंडांची शिकवण आणि त्याचबरोबर त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती. आणि याच्यामुळंच ते हळूहळू घडत गेले, लहानपणापासूनच घडत गेले. बघा, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी खूप शिक्षण घ्यावं आणि मोठे कलेक्टर व्हावं. आणि खरंच बघा, पुढच्या शिक्षणासाठी ते रामेश्वरम येथे ते शिक्षण घेण्यासाठी जाणार होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना काय सांगितलं हे फार महत्त्वाचं आहे. बघा, वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. ते म्हणतायत की वडिलांकडून मला प्रामाणिकपणा मिळाला, म्हणजे प्रामाणिकपणे कसं वागावं, कसं जगावं. आपण जीवन जगत असताना प्रामाणिकपणे कुठंही कधीही आपण खोटं बोलायचं नाही. प्रामाणिक असावं, आपल्या कामाशी प्रामाणिक असावं, आपल्या अभ्यासाशी, आपल्याबरोबर जी व्यक्ती येते, आपल्या सहवासात जी व्यक्ती येते त्याच्याशी प्रामाणिक. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जीवन जगत असताना प्रामाणिकपणाने प्रत्येक गोष्ट करणं, त्याचबरोबर स्वयंशिस्त, आपलं काम आपण करायचं, आपलं काम आपण करणं. त्यामध्ये जो आनंद आहे त्या आनंदामुळं दुसऱ्यांना पण आपण आनंद देऊ शकतो. बघा, तुम्ही घरामध्ये सुद्धा आपण आईला मदत केली की आईला आनंद होतो. आपण स्वतः आपलं काम केल्यानंतर आईला केवढा आनंद होतो. एक साधं उदाहरण म्हणजे घरातलं जेवलेलं ताट असेल, आपण बेसिनमध्ये नेऊन ठेवलं, चहाचा कप चहा पिल्यानंतर बेसिनमध्ये नेऊन ठेवणं साधी गोष्ट आहे. आपलं दप्तर आपण जागच्या जागी ठेवणं, स्वयंशिस्त, स्वतःच्या शरीराला लावलेली शिस्त. वडिलांनी या गोष्टी लहानपणापासूनच शिकवल्या आणि त्यामुळं अर्थातच मला वडिलांकडून हे छान धडे मिळत गेले. त्यानंतर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायला सांगितले, ज्या चांगल्या गोष्टी आहेत.
आजूबाजूला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेव. आईकडून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. आई खूप गोष्टी सांगायची. त्यामुळं आईला ते म्हणतायत की म्हणजे प्रत्येक गोष्ट आईची आठवण येते त्यावेळेला ते सांगतायत की आईनी लहानपणी मला चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याचबरोबर दयाळू वृत्ती, प्रत्येकाशी वागताना मायेनं दयेनं दयाळू वृत्ती ठेवून वागावं. आणि तसंच त्याने प्रत्येक विद्यार्थ्यावर माया केलेली आहे. त्यांना विद्यार्थी प्रेमी होते ते. हाडाचे शिक्षक पहिल्यांदा वाचलेले आपण सुरुवातीला. हाडाचे शिक्षक अतिशय मनापासून विद्यार्थी प्रेमी म्हटलेलं आहे त्याला. विद्यार्थी प्रेमी म्हणजेच मुलांच्या सहवासात ते वेळ घालवत असत. मुलं फार त्यांना आवडत असत. या ज्या मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, स्वामी विवेकानंद असू दे किंवा अब्दुल कलाम, प्रत्येकांना वाचनाची आवड होती. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी प्रेम केलेलं आहे, आवड होती. आणि यामुळंच ते घडत गेलेले आहेत. जीवनामध्ये घडण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांना उपयोगी पडलेल्या आहेत. आई वडील यांची शिकवण, त्याचबरोबर पुस्तक वाचण्यामुळे झालेले फायदे, या सगळ्यातूनच पुढील शिक्षणासाठी त्यांना शहरामध्ये जायचं होतं. आणि शहरामध्ये रामेश्वरमला जाण्यासाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वडिलांची परवानगी हवी होती. रामेश्वरमला जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला जायचं होतं. ते म्हणतायत की मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. वडील विचारात पडल्यासारखे झाले पहिल्यांदा सुरुवातीला. पण वडिलांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. अबुल, तुला मोठं व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. घर सोडायला पाहिजे. गाव सोडणं महत्त्वाचं आहे, म्हणजे तुला पुढील शिक्षण मिळेल. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. समुद्र पक्षी, सीगल पक्षी म्हणजे समुद्र पक्षी, हे आपलं घरटं सोडून लांब दूरवर जिथं आपलं अन्न मिळेल तिथं जातात. आणि त्यामुळं ते सांगतायत की जसं सीगल पक्षी आपलं घरटं सोडून दूरवर अन्न मिळवण्यासाठी जातात, तसंच तुला हे घर, ही माणसं सोडून शिक्षणासाठी जाणं गरजेचं आहे. या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथं पूर्ण होतील तिथं तुला गेलंच पाहिजे. आणि म्हणून वडिलांनी परवानगी दिली आणि ते पुढील शिक्षणासाठी शमशुद्दीन आणि जलालुद्दीन यांच्यासोबत रामनाथपुरमला स्वार्ज हायस्कूलमध्ये दाखल झाले आणि पुढील त्यांचं शिक्षण चालू झालं. बघा, एक महान व्यक्ती बनण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. आणि ही जिद्द त्यांनी आपल्या शिक्षणातून, त्याचबरोबर लाभलेल्या अनेक व्यक्तींमुळं आणि आईवडिलांच्या शिकवणीतून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. यापुढील भाग तुम्हाला यूट्यूबवर पाहता येईल, जाणून घेता येईल, माहिती तुम्हाला भरपूर मिळेल. ठीक आहे, धन्यवाद.